एआय तंत्रज्ञानाचा वापर सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आपल्याला माहिती आहे की एआयवर आपण एखादी जर कमांड दिली, की मला फोटो पाहिजे किंवा मला अशा प्रकारची बातमी पाहिजे आणि वेगवेगळ्या प्रकारचे आपण जर एआयला प्रॉम्प्ट दिले, तर एआय आपल्याला सहजरित्या फोटो असेल, व्हिडिओ असेल, थंबनेल जनरेट करायचा असेल किंवा कुठली माहिती असेल, तर अगदी 0 मिनिटामध्ये एआय बनवून देतं आणि त्याच प्रकारे जे डीप फेक व्हिडिओ जे आहेत, जे एआयच्या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणात केले जातात आणि ओरिजिनल व्हिडिओ आहे का फेक व्हिडिओ आहे, याच्यात देखील आपण ओळखू शकत नाही आणि यामुळे मात्र सध्या असाच एक प्रकार पुण्यामध्ये देखील घडलेला आहे. नेमकं काय प्रकरण आहे, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. तब्बल 5 नाही, 10 लाख नाही, तर कोट्यवधी रुपयाचा गंडा एका व्यापाऱ्याला घातलेला आहे. हे प्रकरण आहे पुण्यामधील. तब्बल 1,07,00,000 रुपयाचे ऑनलाईन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे. एआय तंत्रज्ञानाचा गैरवापर करून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या गुंतवणुकीचा सल्ला देण्याचा हा बनावट व्हिडिओ म्हणजेच डीपफेक व्हिडिओ तयार करण्यात आला असून या व्हिडिओच्या मार्फत सोशल मीडियावर पाहिल्यानंतर संबंधित एका व्यावसायिकाने त्यावर विश्वास ठेवून या विश्वासाचा गैरफायदा घेत एका सायबर गुन्हेगारींनी त्याला तब्बल 1,07,00,000 रुपयाचा ऑनलाईन फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार आपण जर पाहिलं तर संबंधित हा व्यावसायिक इंस्टाग्रामवरती हा व्हिडिओ दिसला त्याला आणि त्यांनी व्हिडिओमध्ये मोठ्या परताव्याचा आमिष दाखवत ऑनलाईन ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं आणि त्यांनी या लिंकवरती क्लिक केलं आणि त्यानंतर त्याचे जे आधार कार्ड असेल किंवा इतर ते पॅन कार्ड असेल किंवा त्याचे इतर कागदपत्र देखील असेल याची माहिती त्यामधून भेटली आणि यानंतर हा जो व्यावसायिक आहे याने टेलिग्रामला तो टेलिग्रामवरती गेला आणि टेलिग्रामवरती गेल्याच्या नंतर त्याला एका व्यक्तीने रिलेशनशिप मॅनेजर म्हणून त्याची ओळख दाखवली आणि त्यानंतर बनावट ट्रेडिंग खाते जे आहे ते उघडून दिले आणि त्यामध्ये त्यांनी त्याला सुरुवातीला 20,000 रुपयाची गुंतवणूक करण्यास सांगितलं आणि त्याचा परतावा म्हणून त्याने त्याला वर 1,000 रुपयाचा परतावा दिला. म्हणजे त्यावेळेस जो व्यावसायिक आहे त्याचा त्या ठिकाणी विश्वास संपादन करण्याचं त्यांनी काम केलं. मात्र आपल्याला माहिती आहे की विश्वास हेच भांडवल करून या आरोपींनी पुढील काही आठवड्यामध्ये वेगवेगळ्या कारणांनी पुन्हा एकदा पैसे गुंतवण्यासाठी भाग पाडलं. यामध्ये 2 जून ते 23 जुलै या कालावधीमध्ये तब्बल 36 वेळा हा व्यवहाराद्वारा 1,07,00,000 रुपये या आरोपींनी खात्यात जमा केले आणि बनावट ट्रेडिंगच्या प्लॅटफॉर्म दरम्यान या गुंतवणुकीचा नफा वाढत असल्याचं त्यावेळेस त्यांनी हे डिजिटल पुरावे फक्त त्याला दिलेले आहेत. मात्र जेव्हा या व्यावसायिकाला स्वतःचे पैसे नफा परत मागितला तेव्हा या आरोपीने त्याच्यासोबत अचानक संपर्क तोडला आणि त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचं त्याला लक्षात आलं आणि त्यांनी राष्ट्रीय सायबर गुन्हेगारी पोर्टलवर आपली तक्रार देखील दाखल केली. यानंतर पुणे पोलिसांनी देखील म्हणजेच पुणे सायबर पोलिसांनी या प्रकरणामध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे. प्राथमिक तपासामध्ये जर आणखीन एक धक्कादायक बाब समोर आलेली आहे की आरोपीकडून SpaceX या एकंदरीत शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला मोठ्या प्रमाणात म्हणजेच प्रचंड प्रमाणामध्ये नफा होईल आणि तुम्हाला नफा चांगल्या प्रमाणात आम्ही मिळवून देऊ असं आमिष दाखवण्यात आलेलं होतं. म्हणजेच मोठ्या कंपनीच्या नावाने प्रसिद्धी व्यक्तीचा बनावट व्हिडिओ आणि अत्याधुनिक एआयचा वापर करून नागरिकांची दिशाभूल सध्या मोठ्या प्रमाणात केली जात आहे आणि याचंच मूर्तिमंत उदाहरण या प्रकरणामधून आपल्याला पाहायला मिळते. ही घटना केवळ एक व्यावसायिकाच्या आर्थिक नुकसानीची नाही तर डिजिटल युगामध्ये सायबर धोका हा किती मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे हे आपल्याला पाहायला मिळतं. कारण खरा व्हिडिओ कोणता आणि खोटा व्हिडिओ कोणता हा एआयच्या माध्यमातून सध्या जर एखादा व्हिडिओ बनवला तर तो देखील आपण ओळखू शकत नाही. मात्र कुठल्याही अशा अनोळख्या लिंक असतील किंवा अनोळख्या पेज असतील ज्याच्यावरती तुम्हाला गुंतवणुकीचे सल्ले दिले जातील अशा कुठल्याही फेक व्हिडिओवरती किंवा लिंकवरती जाऊ नका असं सायबर मार्फत सांगितलेलं आहे. आणि आपण जर पाहिलं तर या सायबर फसवणुकीमध्ये जास्तीत जास्त जे इंस्टाग्रामच्या लिंक असतील किंवा फेसबुकवरच्या ज्या लिंक असतील ज्यावेळेस आपण स्क्रोल करत असतो आणि आपल्याला ज्यावेळेस अशा लिंक दिसतात त्यावेळेस आपण त्याला क्लिक केल्याच्या नंतर आपली जी माहिती आहे आपलं जे अकाउंट आहे हे जे समोरच्या युजर्सकडे जातं आणि त्यानंतर ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करतात, तुमचा नंबर घेतात, जीमेल अकाउंट घेतात आणि त्यानंतर तुमच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करतात. मात्र आपण संपर्क जरी झाला तरी कुठपर्यंत यांना कुठली माहिती दिली पाहिजे हे आपल्या स्वतःवरती आहे. ज्यावेळी आपण आपलं पॅन कार्ड असेल, आधार कार्ड असेल या गोष्टी दिल्याच्या नंतर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एखाद्या वेळी
ज्यावेळेस हे पॅन कार्ड आधार कार्ड आपण दिल्याच्या नंतर आपल्याला ज्यावेळेस ओ टी पी देखील कधी कधी येतो आणि साधारणतः काही लोक हा ओ टी पी आहे आणि तुमचं अकाउंट व्हेरिफिकेशनसाठी हा ओ टी पी आलेला आहे म्हणून अकाउंटचे जे डिटेल्स आहेत त्यासाठी हा ओ टी पी समोरच्या जे व्यक्तीला आहे जे रिलेशन मॅनेजर जे सांगतात अशा पद्धतीने तुमचा विश्वास संपादन करून परत तुमचा तो ओ टी पी घेतात आणि त्यानंतर मात्र या ठिकाणी तुमचे जे अकाउंटवरील जे संपूर्ण जे काही पैसे आहेत ते पूर्ण वळवण्याचा प्रयत्न करतात आणि यामुळे मोठमोठ्या हे जे व्यापारी आहेत यांना अशा प्रकारे गंडा देखील घातला जातो. ह्यांची स्ट्रॅटेजी आहे की इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल किंवा सोशल मीडियाचे जे अकाउंट्स आहेत त्यांचे त्यावरती ह्या ॲड लावायच्या आणि डीपफेकच्या माध्यमातून वेगवेगळे हे जे व्हिडिओ आहेत ते तयार करायचे आणि यातून मात्र हे जे काही नागरिक आहेत किंवा व्यापारी आहेत किंवा विद्यार्थी वर्ग आहे, नोकरदार वर्ग आहे यांना देखील या ठिकाणाहून त्यांना आपल्याकडे कसं ओढवता येईल याचा देखील हा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून केला जातोय. मात्र या व्यापाऱ्याला आता करोडो रुपयाचा गंडा घालण्यात आलेला आहे. आता यामार्फत पोलिसांकडून देखील मोठ्या प्रमाणात तपास सुरू आहे. यामध्ये कोण कोण आहे आणि एकंदरीत टेलिग्राम असेल आणि इंस्टाग्राम असेल आणि हा जो डीपफेक व्हिडिओ आहे त्याच्या पाठीमागे देखील ही पोलीस यंत्रणा मात्र आता लागलेली आहे आणि अशा प्रकारे आता अजून किती प्रकरण बाहेर येणार हे देखील पाहणं आता औचित्याचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट पूजासोबत अमित मुंडे, पुणे.